जसप्रीत बुमराह हा फुटबॉलपटू आहे. त्याने फुटबॉलमध्ये जे योगदान दिलेलं आहे ते अविस्मरणीय आहे, असं मी नाही बोलत आहे. एक साऊथचा ॲक्टर आहे मित्रांनो, ज्याचे पिक्चर तुम्ही डब करून हिंदीमध्ये बघता. नाटू नाटू झाटू झाटू हे गाणं जर तुम्ही ऐकलं असेल, तर तुम्हाला लगेच समजून येईल, की मी कुणाबद्दल बोलतोय. मित्रांनो, हा आहे रामचरण. मित्रांनो, चिरंजीवीचा पोरगा रामचरण याचं नाव आणि हा रामचरण एक स्टेटमेंट करतो. त्या स्टेटमेंटमध्ये बोलतो तर काय, द जसप्रीत बुमराह, द लेजंड, द गोट मित्रांनो, त्याला नाव ठेवतो आणि म्हणतो काय, सर्वात उत्तम हा फुटबॉलपटू आहे. तर मग काय आता डोक्यावरती मारून घेऊ का मी? एखाद्या शेवड्या बोराला गल्लीतल्या जरी तुम्ही विचारलं, की जसप्रीत बुमराह कोण आहे? तरी तो तुम्हाला काय सांगाल? तर पहिली लाईन सांगेल, की आमच्या भारताची शान आहे. त्याची ॲक्शन, त्याची बॉलिंग स्पीड, ज्या प्रकारे तो बॉलिंग करतो, ती बॉलिंग पाहून आमचा श्वास थांबतात. तो बॉलिंगला आल्यावरती आम्हाला कुठेतरी होप्स असतात, की विकेट भेटणार म्हणजे भेटणार. आमच्या भारताला ज्याने 2-2 वर्ल्ड कप जिंकून दिले, तो आहे आमचा जसप्रीत बुमराह आणि या बॉलरबद्दल असं स्टेटमेंट करणं, की मित्रांनो जो क्रिकेट खेळतोय, त्याला म्हणायचं, की हा फुटबॉल खेळतोय. मित्रांनो हे जे मोठे लोकं असतात, हे श्रीमंत लोकं असतात, ह्यांना देशातल्या लोकांशी घेणं-देणं नसतं, आपल्या लेजंड लोकांशी घेणं-देणं नसतं. हे फक्त एका स्पेसिफिक गोष्टीवरती लक्ष ठेवतात. ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ज्या पण रेंजमधल्या गोष्टी असतात. एकतर पैसा, एकतर आजूबाजूच्या गोष्टी, नाहीतर बाहेरच्या गोष्टींना महत्त्व देणारे हे बॉलिवूडवाले असतील, टॉलिवूडवाले असतील आणि मित्रांनो हे साऊथवाले आहेत ते तर वेगळेच पडतात असल्या गोष्टींमध्ये. काय विचित्रपणा आहे, काय माहिती नाही. परंतु याच्यामध्ये या रामचरणची 100% लिटरसी आपल्याला दिसून येते. मित्रांनो काय म्हणावं ह्याला? हा नंतर येऊन Twitterवरती माफी मागतो, की माझ्याकडनं हे चुकून स्टेटमेंट झालेलं आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विचार करा मित्रांनो, ह्या लोकांना क्रिकेटचं सी माहिती नाहीये. हे लोकं मॅच बघायला स्टेडियमवरती जमतात. रामचरण देखील वर्ल्ड कपच्या मॅचेस असल्या तर स्टेडियमवरती येतो. हे सेलिब्रेट करतात. हे Instagramवरती स्टोरीज टाकतात. परंतु त्या प्लेइंग 11मध्ये जे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंबद्दल ह्यांना काहीही माहिती नसतं. मित्रांनो, एकीकडे गरीब लोकं आणि श्रीमंत लोकं जर विचार केला, तर प्रत्येक गरीबाला या लेजंड लोकांची नावं माहिती असतात. आपल्या 11 मध्ये जे पण लोकं खेळतात, त्यांची नावं माहिती असतात, त्यांचं योगदान माहिती असतं आणि ही श्रीमंत लोकं, त्यांना फक्त पैसा पाहिजे असतो. पैशावरतीच त्यांचा डोळा असतो. बाकी कुठल्याच गोष्टीशी घेणं-देणं नसतं. IPL मधले जे इन्व्हेस्टर देखील आहेत ते मित्रांनो, त्यांना देखील जरी तुम्ही प्रश्न विचारले, तरी देखील त्यांनाही काही आठवणार नाही. बरोबर बुमराहबद्दल या प्रकारचं स्टेटमेंट करणं, म्हणायचं काय तर बुमराह जो आहे, तो फुटबॉलपटू आहे. अतिशय चांगलं योगदान त्याने भारतीय फुटबॉलसाठी दिलं. विचार करा मित्रांनो, काय स्टेटमेंट आहे हे. जो व्यक्ती गेल्या 10 वर्षापासून आपल्या भारतीय क्रिकेटसाठी आपले पाय झिजवले त्याने, त्या व्यक्तीला एका दुसऱ्या स्पोर्ट्स साइडमध्ये कंपेअर करणं, याच्यामध्ये काही चुकी नाहीये. परंतु आपल्याला नॉलेज नसताना अशा गोष्टी बोलणं, एवढ्या कॉन्फिडेंटली त्या गोष्टी रिप्रेझेंट करणं, म्हणजे म्हणतात ना, खोटं बोला ते बोला, रेटून बोला. ज्यावेळेस तो बोलत होता, त्या आजूबाजूच्या लोकांना अक्षरशः असं वाटत होतं, की बाबा रे, हा खरंच बोलतोय. एकानेही ऑब्जेक्शन घेतलं नाही. तो तिथनं बोलला आणि निघून गेला. त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये सगळे मोठे लोकं होते. कुणीही त्याला बोललं नाही, की बाबा रे, जसप्रीत बुमराह जो आहे, तो क्रिकेटर आहे, ना की फुटबॉलपटू. विचार करा ह्याच्यावरूनच मित्रांनो, की आजूबाजूच्या लोकांना पण त्या क्रिकेटबद्दल किती नॉलेज असेल. क्रिकेट हा गोरगरिबांचा खेळ आहे. सर्वसामान्य लोकं, गोरगरीब लोकच क्रिकेट पाहतात आणि आपण यांना स्टार बनवतो. विचार करा, जे श्रीमंत लोकं असतात, जे मोठे लोकं असतात, जे ॲक्टर्स आहेत, अभिनेते आहेत, यांना काहीही घेणं-देणं नसतात, की आपल्या देशाला कोण रिप्रेझेंट करतंय, आपल्या विभागाला कोण रिप्रेझेंट करतंय. फक्त हे ज्या सेटअपवरती चाललेले आहेत, त्या सेटअपवरतीच जातात. नक्कीच मित्रांनो, ह्या अशा गोष्टी ऐकल्यावरती कुठेतरी वाईट वाटतं, की बाबा रे, तुम्हाला फक्त विराट कोहलीच दिसतो, बाकीचे लेजंड दिसत नाही का? मित्रांनो, जसप्रीत बुमराह असेल, भुवनेश्वर कुमार असेल, युजवेंद्र चहल असेल, अनेक आपले असे खेळाडू आहेत, जे की बॉलर्स मित्रांनो अंडररेटेड आहेत. फक्त एकाला आपण सेलिब्रिटी बनवून ठेवलेलं आहे. सगळ्यांच्या जिभेवरती त्याचंच नाव येतं. क्रिकेट म्हणलं की विराट कोहली, क्रिकेट म्हणलं की महेंद्रसिंग धोनी, क्रिकेट म्हणलं की रोहित शर्मा. या तिघांशिवाय देखील दुनिया मोठी आहे. 11 प्लेयर्समध्ये पण जे खेळाडू खेळतात, त्यांना पण कुठेतरी तेवढा सपोर्ट भेटला पाहिजे, जेवढा या तिघांना भेटतो. जे बॉलर्स आहेत, त्या बॉलर्सचे नावं तरी आपल्याला माहिती पाहिजे, ज्यांचं योगदान आपल्याला माहिती पाहिजे. एवढ्या मोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट करून
लिटरली न ऑब्जेक्शन घेणारे लोकं पण त्यांना पण झिरो नॉलेज ऑफ क्रिकेट आणि या रामचरणला तर झिरो नॉलेज ऑफ क्रिकेट. अक्षरशः याने जरी ट्वीट केलं असलं, की "मी माफी मागतो, माझा काही हेतू नव्हता." परंतु याच्यावरनं हे ज्यावेळेस पण स्टोरीला ठेवतात, Instagramला ठेवतात, भारत जिंकल्यावरती, वर्ल्ड कप जिंकल्यावरती, ह्यांना या गोष्टीचा अधिकार काहीच येत नाही. ह्यांना फक्त अधिकार कुठे येतो? जिथं ह्यांचा पैसा असतो, जिथं ह्यांना पैसा भेटतो, त्याच ठिकाणी हे लोकं येतात. यांना दुसऱ्या गोष्टीचं काही घेणं-देणं नाहीये, हे स्पष्ट आहे. मला ह्या सगळ्या सिनेरिओमधनं तुम्हाला एवढंच सांगायचंय, गोरगरीब लोकच सर्वसामान्य जे लोकं असतात, क्रिकेटर्स असतात, स्पोर्ट्स असतात, त्याला मोठे करतात ना, की श्रीमंत लोकं त्याला ब्रँड बनवून त्याच्याकडनं पैसे खेचायचे काम करतात. आम्ही सगळ्या लोकांनी मिळून क्रिकेटला मोठं केलेलं आहे आणि आपण आपल्या स्टार्सला सपोर्ट करतो. त्यामुळे ते मोठे झालेले आहेत आणि हे बॉलिवूडवाले जे ऑलरेडी एक गोल्डन स्पून घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यांना क्रिकेटबद्दल काही घेणं-देणं नसतं. त्यांना फक्त एकच माहिती आहे, ते म्हणजे पैसा, पैसा, पैसा. बाकी काहीच नाही. नक्कीच मित्रांनो, या रामचरणच्या स्टेटमेंटवरती तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा.